एक विशेष सूचना है। एक मोबाइल किसी का रह गया है जिसके पीछे साइकिल का कवर है। अच्छा, जिस किसी का मोबाइल है वो कृपया। पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत एक धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने डावाचा श्रीगणेश झाला. एक धाव धावपलकावरती आहे. अब अगला मैच यहाँ पे खेले जा रहा है और सैंडी जो कि एक आक्रामक बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, उन्होंने अपनी आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन शुरू किया है पहली गेंद से और इसी के साथ 4 रन। अभी एमटी ब्रदर्स 11 के बीच और एचआरएमएस मार्वलस इसके बीच ये मैच खेले जा रहा है। इसके पहले यदि हम देखते हैं कि पहले सेमीफाइनल की ओर यदि नज़र डालते हैं तो हमें पता चलता है कि काफ़ी लो स्कोरिंग मैच हुआ और जैसे जैसे बारिश होगी वैसे वैसे गेंद में उछाल कम होगा और उसी कारण स्कोर कम होगा। तो फिर से एक बार ये गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गई। थोड़ा नाराज दिख रहे हैं इस बार गेंदबाज। थोड़ा अंपायर और गेंदबाज के बीच डिस्कशंस। अगली गेंद जितेंद्र गौर की और फिर से ये गेंद टप्पा खाने के बाद धीरे से की तरह आती हुई। आउटफुल एकदम धीमा है और इस वजह से जहां इसके पहले 4 रन मिलते थे वहां पे एक ही रन मिल रहा है अभी। अभी 4 गेंदें हो चुकी है और केवल 7 रन स्कोर हुआ है। अजय कुमार सामना करेंगे। ये गेंद फुल टॉस लेकिन सीधा मिड ऑफ की तरफ उसको खेला। केवल 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा और इस 1 रन से 7 स्कोर हुआ है। एमटी ब्रदर्स 11 के कप्तान है मनीष
जो कि मनीष ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। और ये गेंद फिर से उसको खेला है बाउंड्री रेखा के पार और इसी के साथ ये 4 रन। इसी के साथ इस ओवर की समाप्ति और एक ओवर के बाद स्कोर हुआ है 12। सैंडी एज यूजुअल अपने फॉर्म में खेल रहे हैं। 3 ओवर में तीन बॉल में उन्होंने 9 रन बनाए। अजय कुमार भी 3 बॉल में 2 रन बनाए और इस वक्त काफ़ी स्कोर बनाना, विकेट पे रहना एक काफ़ी चैलेंजिंग बात है क्योंकि विकेट बहुत धीमा है और आउटफील्ड भी काफ़ी धीमा है। तो अगली गेंद नए बॉलर जो है जितेंद्र गौर, ये गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गिरी। उसको खेला जरूर था अजय कुमार ने, लेकिन कोई रन नहीं बना पाए। जितेंद्र गौर अभी आमिर खान आए हैं गेंदबाजी के लिए और ये लेग स्टंप के बाहर काफी गेंद, अंपायर का इशारा शायद वाइड हो सकता है और ये बाय 4। पूरा ध्यान देते हुए मनीष जी अपने खिलाड़ियों का। बैट में थोड़ा बदलाव अजय कुमार जी ने किया। अगली गेंद और इसको सीधा खेला, जोर से प्रहार जरूर किया था, लेकिन मैंने पहले किया है कि आउटफील्ड काफ़ी धीमा है और बारिश भी बूंदाबांदी हो रही है, तो इसी कारणवश गेंद भी काफ़ी देरी से आ रही है और इसको धीमे से खेलना पड़ेगा। अभी 1.3 ओवर के बाद स्कोर हुआ है 17। आमिर खान गेंदबाजी कर रहे हैं और संतोष शिर्के और अजय कुमार। अगले गेंद और ये गेंद और इसको हल्के से धीरे से स्टीयर किया। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा सैंडी को और सैंडी का स्कोर हुआ 4 गेंदों में 10 और अजय कुमार खेल रहे 3 गेंदों में 6 रन बनाकर। अभी 1.4 स्कोर के बाद टोटल स्कोर हुआ है 18। अगले गेंद आमिर खान की राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर को पार करते हुए लंबा शॉट खेलने का प्रयास जरूर किया, लेकिन अभी जो टाइमिंग है बैट और बॉल का वो सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आ रही है, इसलिए लंबे शॉट खेलना काफी रिस्की हो रहा है। आमिर खान कमेंट्री बॉक्स में थोड़ी सी मालिश चल रही है। आमिर खान और इसको फिर से हवा में खेला है, देखना है क्या हो सकता है। अजय कुमार और अंपायर का ये इशारा 6 रन। ये गेंद ओवर पिच गेंद थी, सीधी बल्ले पे आई और उसका सही फायदा उठाते हुए हमारे अभी कमेंटेटर के सामने से रवि सर जा रहे हैं, जो कि केंद्रीय कार्यालय में अपनी सेवा इन दिनों दे रहे हैं। काफ़ी अच्छे धुआंधार बल्लेबाजी है, वो भी मुंबई से है। बहुत अच्छी कीपिंग भी उन्होंने इस टूर्नामेंट में की है। रवि सर एक ताबड़तोड़ बल्लेबाज भी है, तो बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं रवि सर। ऑल द बेस्ट रवि सर। स्कोर अभी 2 ओवर के बाद 24 रन 24। 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर हुआ है 24। सैंडी खेल रहे 4 गेंदों का सामना करते हुए 10 पर
अजय कुमार भी खेल रहे हैं 8 गेंदों का सामना करते हुए 9। अब अक्षय बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं अक्षय, राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद बहुत अच्छी गेंद, फॉलो थ्रू में उसके फील्ड किया। दोनों गेंदबाज और बल्लेबाज दोनों काफी अच्छे हैं। अक्षय की ये गेंद बहुत अच्छी गेंद, इसको हवा में खेला है लेकिन गेंद ऊपर जा रही है, ज्यादा ऊपर नहीं जा सकती है और एक कैच छूट गया। इस समय सैंडी का कैच छोड़ना बोले तो काफी बड़ी ये रिस्क हो सकती है, क्योंकि सैंडी एक ऐसे स्फोटक खिलाड़ी है कि कभी भी कौन सा भी शॉट खेल सकते हैं। तो ये जीवदान मिला सैंडी को। अक्षय कुमार, अक्षय काफी अच्छी गेंदबाजी करते हैं। ये गेंद अक्षय की, ये शॉर्ट पिच गेंद और इसको स्क्वायर कट करके खेला, हवा में गेंद है, गेंद के पीछे जा रहा है। आउटफील्ड और स्पिच दोनों भी काफी धीमा खेल रहा है। अभी बाउंड्री और सिक्सर कम जाएंगे, रनिंग बिटवीन द विकेट अभी बढ़ाना पड़ेगा, दौड़ के रन बनाना पड़ेगा तो ही अपना स्कोर बढ़ेगा। अक्षय अगली गेंद अपने ओवर की, राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर को पार करते हुए ये थोड़ी सी स्पूल टॉस गेंद और चूके। तो इस बार अपील जरूर की थी विकेट कीपर ने, लेकिन अंपायर ने इसको नकार दिया। बहुत वेरिएशन लाते हैं अक्षय अपने गेंदों में और 6 गेंदे 6 तरीके से डालते हैं। अक्षय की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद और इसको फिर से कलेक्ट किया सैंडी, जो कि मैंने पहले ही कहा था कि ही इज अ वेरी स्पोर्टक बैट्समैन और इसी के साथ ये सिक्सर। अजय कुमार भी काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और अक्षय भी काफी अच्छी गेंदबाजी कर रही है। अक्षय की गेंद, ये गेंद शॉर्ट पिच गेंद और इसको हवा में खेला है अभी गेंद, और ये फिर से छूटा कैच। ये दूसरा जीवदान सैंडी को, ये बहुत महंगा गिर सकता है HMS मार्वल्स को। तो बहुत अच्छा गेंदबाजी की थी अक्षय ने और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रहा 36 और सैंडी खेल रहे हैं 22 रन पर 10 बॉल का सामना करते हुए, और अजय कुमार खेल रहे हैं 9 रन पर। अब अजय कुमार जी सामना करेंगे जगजीत सिंह। जगजीत सिंह एक ऐसे बॉलर है कि कहीं से भी टिप्पा खिला के वो कहीं से भी गेंद मूव कर सकते हैं, लेकिन थोड़ा फिर से परिवर्तन, अब नए गेंदबाज आए हैं, थोड़ा सा बदलाव उन्होंने किया है। ये दूसरा सेमीफाइनल खेला जा रहा है। अगली गेंद और इसको फिर से हवा में खेलने की कोशिश की, चूके अजय कुमार, बैट और बॉल का संपर्क नहीं हो रहा है क्योंकि बारिश के कारण विकेट और आउटफील्ड काफी धीमा खेल रहा है। एक बल्लेबाज के लिए चुनौती भरा यह अवसर है।
अगले गेंद राइट आर्म ओवर द विकेट और फिर से इसको खेलने की जरूर कोशिश की, लेकिन गेंद गई विकेट कीपर के पीछे से। केवल 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। आमिर खान गेंदबाजी कर रहे हैं। अब 3.2 गेंदों के बाद स्कोर पहुंचा 37। सैंडी संतोष और फिर से उसको पहले सीन देख लिया था और बाउंड्री रेखा के पास उसको फील्ड किया। केवल 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। आमिर खान की अगली गेंद और आगे आए और ये इसको स्टंप करने की कोशिश, लेकिन बचे। अभी विकेट बहुत ही धीमा खेल रहा है क्योंकि गेंद बैट के ऊपर नहीं आ रही है और यदि आप क्रिकेट क्रीज के बाहर यदि आते हैं तो वो एक काफी रिस्क हो सकती है। इसलिए connect between ball and bat is very necessary. We have to calculate that. आमिर खान ये गेंद और बहुत अच्छी गेंद यॉर्कर लेन गेंद थी और इसको खेलने की कोशिश जरूर की, लेकिन अभी अंपायर का इशारा 4 रन। अब 3.5 गेंदों का खेल हुआ है, उसमें 42 रन अभी तक बनाए हैं दोनों बल्लेबाज ने। सैंडी 23 रन पे खेल रहे हैं, अजय कुमार 14 रन पे खेल रहे हैं और ये चौथे ओवर की आखिरी गेंद हो सकती है। आमिर खान राइट आर्म ओवर द विकेट अंपायर को पार करते हुए फिर से उसको खेलने की कोशिश की, फिर से चूके और कोई रन नहीं। और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रहा 42-42। अजय कुमार खेल रहे 14 पे, संतोष सैंडी खेल रहे 23 पे और 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रहा 42। अब केवल 2 गेंदों का खेल शेष है। इस 2 ओवर में अभी फिर से अक्षय को जिम्मेदारी सौंपी गई है क्योंकि अक्षय बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। फिर से अक्षय सामना करेंगे सैंडी। अक्षय राइट आर्म ओवर द विकेट और ये फुल टॉस गेंद और इसको खेला जरूर, लेकिन बहुत ही आक्रामक बल्लेबाज सैंडी है और वहाँ पे बहुत अच्छी फील्डिंग जगदीश सिंह द्वारा काफ़ी अच्छा फील्डिंग का प्रदर्शन उन्होंने किया है। यदि वो ये नहीं रोक पाते तो शायद ये बाउंड्री होती थी। काफ़ी फुर्तीले खिलाड़ी है जगदीश जी, काफ़ी अच्छा प्रदर्शन उन्होंने किया और ये फिर से स्ट्रेट ड्राइव खेला मिड ऑन की दिशा में। केवल 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। अब इस 1 रन के साथ 4.2 ओवर के बाद स्कोर रहा एमटी ब्रदर्स का 44 और इसके बाद फिर से स्वीप शॉट खेला है सैंडी ने और बार बार बच गए अक्षय कुमार क्योंकि अक्षय के हाथ में गेंद नहीं आई क्योंकि काफ़ी फिसलन है, गेंद कलेक्ट करने में हाथ में गेंद नहीं आ रही है और एक और जीवदान मिला है अजय कुमार को। अक्षय की ये गेंद और लेग साइड की तरफ फिर से उसको स्टीयर किया है, गेंद के पीछे दौड़ रहे हैं, गेंद को तो रोका लेकिन दूसरा खेलेगा और इसी के साथ आउट। इसी के साथ आउट। बहुत बड़ा विकेट गया है सैंडी के रूप से
13 बॉल में 26 रन उन्होंने बनाए और एक बड़ा आघात हुआ है ये एमटी ब्रदर्स 11 के ऊपर। रनिंग बिटवीन द विकेट में थोड़ी सी दिक्कत हुई और हाना में ज़्यादा दूर दौड़ते हुए विकेट तक नहीं पहुंच पाए सैंडी और इसी के साथ वो आउट हो गए। तो एक बड़ा झटका एमटी ब्रदर्स। अभी अगली गेंद अजय कुमार की। अजय कुमार को अक्षय और इसको हवा में खेला है सीधा जगदीश जी के हाथ में। ये चूक नहीं करेंगे जगदीश जी क्योंकि ही इज द परफेक्ट फील्डर। और ये अभी विकेट गिरने का सिलसिला अभी शुरू। जैसे ही सैंडी आउट हुए वैसे ही दूसरे नए बल्लेबाज आए तो वो पहली ही गेंद पे बड़ा शॉट खेलना चाहते थे और वो आउट हो गए। इसी के साथ 4.5 47 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 2 बॉल में 2 विकेटें। अक्षय आखिरी गेंद करेंगे 5वीं ओवर की और ये गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप की तरफ गई सीधी विकेट कीपर के ग्लोव में। और इसी के साथ 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ 47 47 पे 2 और भरत राउत आए हैं और अजय कुमार अभी खेल रहे हैं 14 गेंदों का सामना करते हुए 15 रन पे। तो ये आखिरी ओवर रहेगा और देखना है। अभी जगजीत सिंह जो कि काफ़ी जाने माने प्लेयर है, काफ़ी अच्छी गेंदबाजी भी करते हैं, काफ़ी अच्छी बल्लेबाजी भी करते हैं, काफ़ी अच्छी जगजीत सिंह फील्डिंग भी करते हैं। आखिरी ओवर में उन्होंने एक काफ़ी कठिन और अच्छा कैच उन्होंने पकड़ा था। जगजीत सिंह राइट आर्म ओवर द विकेट अंपायर को पार करते हुए एक गेंद शॉर्ट पिच और ये थोड़ी पीछे की तरफ जाती हुई विकेट कीपर के और इसी के साथ 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा अजय कुमार को। जगजीत सिंह और इसको सीधा खेलने की कोशिश की, सीधा बाउंड्री लाइन की तरफ। अभी आउटफुल इतना धीमा है कि गेंद बाउंड्री रेखा के बाहर उतनी स्पीड से नहीं जाएगी जितनी स्पीड से सुबह जाती थी। तो अभी 5.2 ओवर के बाद इसी के साथ 50 रन पूरे हो चुके हैं और फिर से इसको हवा में खेलने की कोशिश की और देखना है लेकिन नहीं। थ्रो सीधा विकेट कीपर के ग्लोव्स में नहीं आया, बीच में थ्रो। लेकिन कोई बात नहीं, कुछ ज़्यादा रन तो अभी जगजीत सिंह ने नहीं दिए हैं। केवल 3 गेंदें अभी शेष है और सेट हुए बल्लेबाज अजय कुमार अभी क्रीज के ऊपर है। जगजीत सिंह राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद शॉर्ट पिच गेंद और बहुत ही अच्छी डॉट बॉल इज इक्वल फॉर टेकिंग द विकेट। डॉट बॉल किया, काफी अच्छी गेंदबाजी की है जगजीत सिंह ने। 4 गेंदें अभी तक उन्होंने डाली है, केवल 2 गेंदें शेष है अभी। जगजीत सिंह राइट आर्म ओवर द विकेट अंपायर को पार करते हुए फिर से उसको खेलने का प्रयास किया लेकिन और ये दोनों भी एक ही क्रीज में और वे आउट। अब केवल 1 गेंद शेष है और 1 गेंद शेष होने के कारण आखिरी गेंद शॉर्ट पिच गेंद और
और ये वाइड का इशारा अंपायर का, और इस वाइड के कारण स्कोर हुआ 52। अब आखिरी गेंद बाकी है, नए बल्लेबाज आए हैं राउत। जगजीत जी, अगले गेंद राइट आर्म ओवर द विकेट, फिर से शॉर्ट पिच डाली है और उसको खेलने की जरूर उन्होंने कोशिश की, लेकिन एक रन से संतुष्ट होना पड़ेगा और इसी के साथ आउट, और स्कोर हुआ 53। 53 स्कोर रहा और अभी एचआरएम मार्वलस को 54 रन बनाने हैं, 54 का लक्ष्य। एचआरएम मार्वलस को अपने बैट्समैन भेजना है जल्दी से जल्दी, क्योंकि बारिश धीरे धीरे बढ़ रही है। नाही नाही करते, चांगलं करते. नाही नाही जरा बिंदास, मी बसलो इथं, करा तुम्ही. किती मॅच राहिला तुमचा? कशा यार टीम त्यानंतर येतात ना मग एक टीम ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचली रे. पाळलेला माकड पाळलेला वाटतं चंद्रने वाटतं. पाळल्यावर माकड हा कधी पोचकायला तुला पण काय बोलू नको राशीले माकड आहे बा असे पाय खाली. अरे बोचकाडला बोलू नको, फक्त बोचकाडला म्हणून बघ. अरे दे ना सरांना राहुल. हनदाला मी तागा समत्या मला हानू
थँक्यू सो मच मोरे सरांचा आवाज आपण ऐकतोय. खूप चांगलं समालोचन त्याचं आपण हिंदी भाषेतून ऐकलं आजच्या दिवसामध्ये. 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आपण एन्जॉय करतोय. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. खरं तर हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. आज पावसानं देखील भरपूर चांगली साथ आपल्याला दिली आहे, परंतु अजून एक मॅचसाठी जर पाऊस थांबला तर नक्कीच आजची स्पर्धा आपली सक्सेस होणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. कारण आयोजकांनी घेतलेली मेहनत आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये बँकर प्रीमियर लीगचं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नितीराजजी कुंभार यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 54 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. सलामी जोडी अतुल आणि आशिष ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. धावफरक टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 54 धाबा चेस करायचेत. अजूनही 49 धाबा इथून चेस करायचे. याच अनुषंगाने आता इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in सर्व आमचे मेंबर्स जे आज जोडले गेले त्यांचं कौतुक व्हायला हवं. ऑफिशियल अपडेटर आमचे गौरवजी सावंत असतील जे या मॅचचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. ऑफिशियल अपडेटर आमचे प्रथमेशजी परब असतील. त्यानंतर मिलन पाटील जे मात्र मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या साथीनं ओमकार सावंत असतील. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली साथ लाभली. आमचे मोरे सर असतील, त्याच्या साथीनं तुषारजी शिंदे सर, DJ भोर यांचंही कौतुक व्हायला हवं, ज्यांनी चांगलं चांगलं संगीत पेश केले. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पाठमोरा 2-2 खेळाडू बॉलचा पाठलाग करतील. दरम्यान दुसऱ्या टप्प्यावरती बॉल उत्तम फेक करतात. धाबा किती मिळतील पाहावा लागेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 54 धाबा चेस करायचे आहेत. 6 ओव्हरमध्ये 54 चेस करायचे आहेत. परंतु पावसाच्या झरीमरी इथे आपल्याला जरूर आपण पाहिल्यात. पावसाचे शितोडे पाहिलेत, थोडासा पाऊस आपण पाहिलाय. त्यामुळे आता थोडंसं मी म्हणेन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यासाठी थोडंसं जड झालं. त्यामुळे आता 6 ओव्हरमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण जवळजवळ 121 धावा देखील या मैदानावरती पाहिल्यात. परंतु 54 धावा चेस करत असताना मी म्हणेन थोडीशी दमछाक होणार आहे या टीमला, यात तीळ मात्र शंका नाही आहे. HRM मार्वलस आणि त्यांच्या विरोधात MK ब्रदर्स 11 या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करतोय. नक्की घडले काय? खर तर झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता. सहज सोप्यारित्या झेल तिथे स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. परंतु आता अपील मैदानाच्या मध्ये होती. दोन्ही पंच आता सलामशुरा करतील. नक्की तिथे घडले काय या साऱ्या गोष्टी आता चेक करतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. चला, पंचांशी उज्जत घालू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. आज दिवसभरामध्ये खरं तर पंचांची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे येस बघा, तुम्हाला आम्ही शेवटची वॉर्निंग देतोय की पंचांशी आपण वाद घालू नका आणि आता पांढऱ्याला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी नाही तर आज सर्वच संघांनी खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. त्यामुळे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये याची आपण काळजी घ्यायची. लगेच मॅचला सुरुवात करा. आठ धावा
चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 54 धाबा चेस करायचे आहेत. याच अनुषंगानं आपण पाहतोय बॅटिंग मैदानावरती होतीये जरूर. बॅकपोर्टला गेले पंच करण्याचा प्रयत्न. एस्टनच्या मागे भरपूर वेगाने एस्टर पोहोचला. दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. 8 या आकड्यावरती पूर्णपणे धावफलक आता थांबलंय या मॅचमध्ये. फटका चांगला आहे, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. तीन बॉलचा खेळ संपन्न झालाय. सत्यम आलेत. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावफलकावरती जोडी जाईल. फटका चांगला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इस्टनवरती चेंडू लगावलाय जरूर, परंतु घडलंय काय. मिडॉनला खेळाडू मी म्हणेन भरपूर क्विक होता, ज्याने लगेच बॉल नसून ऑन द स्टंप थ्रो फेकी केली जरूर, परंतु मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 15 धावा. या वेळेला देखील आडबा वाटणं खेचायचं होतं. प्रॉपर बॅट वरती बॉल नव्हता, त्यामुळेच की काय आपण पाहतोय धाव इथे मिळत नाहीये. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एकवीस धावा. दोन ओव्हरच्या अंती 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. सपा
श्रीकांत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडॉपचा खेळाडू वेगानं पुढे सरकला, बॉलतून फेक करेल त्याआधी एक सिंगल धाव इथे एकवटी जातीय आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. श्रीकांतला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. बॅक पुढे गेले, पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू उपस्थित, परंतु नक्की घडले काय, कोणत्या तरी एका बॅटरला इथून मैदान सोडावं लागेल जरूर, परंतु दुखापत देखील झाली आहे. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, फलंदाज बाद. $25.
25 धाबा फलकावरती जोडले गेल्या. 54 धाबांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही आपण जर पाहिलं तर 29 धाबांची गरज आहे. अठरा बॉल आणि 29 धाबांची गरज आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अठरा बॉल 29 धाबाची गरज. नशिबाची साथ लाभतीये का पाहावं लागेल. यशच्या मागे स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, दरम्यान बॉल अडवलाय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. मी आधीच म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 6 ओव्हरमध्ये 36 बॉलमध्ये 121 धाबा देखील बनल्यात या मैदानावरती. परंतु आता थोडासा पावसाच्या सरी कोसळल्यात, त्यामुळे इथून आता बॉल ट्रॅव्हल होण्यासाठी थोडंसं जडच जातोय. त्यामुळे आता 18 बॉलमध्ये 25 तर बनल्यात, परंतु 18 बॉलमध्ये 29 बनतील का हा प्रश्न उभा आहे या मॅचमध्ये. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, पायावरती बॉल आदळतोय जरूर. सिंगल धाब एकपण्याचा प्रयत्न चालवलाय. पंच वळलेत, इशारा काय करतील पाहावं लागेल या मॅचमध्ये. लेग बाईज की बॅटकट, बॅटकट की लेग बाईज. बॅटकटचा इशारा पोहोचलाय. धाव फलक पुढे सरकत असताना तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 26 धाबा, 28 धाबा माफी असावी धाव फलकावरती जोडल्या गेल्या. प्रशांत सूर्यराव सर मॅम फ्रॉम बदलापूर यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या पदे मेन पंचाच्या भूमिकेत. स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील नेहमीच तुम्हाला चांगले चांगले किट याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मग स्वामी स्पोर्ट्सच्या बॅट्स असतील नेहमीच. खरं तर पावसाळी फॉर्मॅटसाठी देखील त्यांनी आज मात्र बॅट ते घेऊन आलेत. ज्यांना कोणा आवश्यक असेल आपण भेट देऊ शकता स्वामी स्पोर्ट्सला. छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर इथे स्पोर्ट्स शॉप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्वतः एक चांगले खेळाडू देखील टीम कुळगाव संघाचे. इथे फटका चांगला आहे, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवलाय का पाहावं लागेल. मिडविकेटला खेळाडू उपस्थित होता आणि मिडविकेटला खेळाडू सापडलाय देखील. धक्का लागेल मोठा बॅटिंग करत असताना टीम फडदस बा. भोर नवीन बॅटर मंदिरावरती दाखल होतो. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागत हवा के साथ साथ घटाके संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग. पहिला बॉल फेस करतोय, जणू काही मैदानाच्या आतमध्ये पॅव्हलियन मधून सेट होऊन आलाय की काय. ठोकलाय षटकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 34. 34 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. यापुढे शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या भरणं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती सध्याच्या घडीला होत असताना कमबॅक करतोय नवीन गुरुदास तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदासची मार्कवरती दाखल झालाय. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. शफल झाले. पुढे एकदा ऑन साईडला फक्त दिशा दिली. बॉल चाला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील. डीप मधून बॉलला उत्तम फेक करतात. मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 19 धाबांची गरज आहे. 12-19 समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये या 19 धाबाचे होतील. या धाबा इथे रोखल्या जातील. या मॅचचं धावतं वर्णन तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल, परंतु त्यासाठी थोडंसं स्पीडअप करा, कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे पंच लक्षात असू द्या, तुम्ही वारंवार त्यांना सूचित करायचं आहे. 12 बॉल 19 धाबांची गरज असताना हा सामना जाणार कोणत्या बाजूला हे देखील पाहावं लागेल.
दोन्ही संघ आपण पाहतोय मोठ्या ताकदीने मैदानाच्या मध्ये उतरलेत. दोन्ही संघांना चांगला क्रिकेट या मैदानावरती दाखवलाय. बारा बॉल 19 धाबा. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये धाबा किती येतील यावरती साऱ्यांचंच लक्ष आता लागलंय, कारण हे ओव्हर सामन्याचं प्रतिबिंब आहे. ओव्हर नंबर 4 नाही तर 5. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. एक सिंगल तिथे एकपटे जाईल. 6 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे सिंगल धाब इथे मिळेल. सिंगल डबल नाही, मी म्हणेन हा सामना इथून जिंकू शकतो. याच अनुषंगानं पहिल्या बॉलवरती एक सिंगल तर एकवटली आहे, कारण सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. त्यामुळे आता सिंगल डबलचा वापर इथे केला जातोय. बॅकफुटला गेले, पंच करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम बॅटच्या बदन भन्नाट वेग, तेच थैरार गुरुदाजी तुम्हाला पाल मिळेल. ढकलण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळे, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती त्याच्या गडीला होत असताना त्यामुळे आपण पाहतोय धावफलक आता पूर्णपणे थांबलाय. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना फक्त 2 बॉलमध्ये एक सिंगल खर्च केली आहे गुरुदाच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल लढवण्याचा प्रयत्न जर भरपूर चांगला केला, परंतु हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. षटकार. पुढे सरकत असताना, वृद्धिंगत होत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पार मिळेल. या वेळेला देखील फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल इथे मिळते आणि सिंगलच्या साथीने स्कोर कार्ड वरती धाबा 43. 8-11चं समीकरण तुम्हाला पार मिळेल. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. जर इथून सलग 2 बॉल डॉट आले, एखादी विकेट मिळतीये तर कमबॅक करेल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारी टीम. परंतु जर इथून एखादा मोठा फटका येतोय तर सामना खुला होऊ शकतो. अपील 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 फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. मी आधीच म्हटलं होतं हे 2 बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचे आहेत. तर 2 बॉल इथून सलग डॉट आले तर सामना पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम क्षेत्ररक्षण करणारी. परंतु इथून जर एखादा मोठा फटका येतो तर पुन्हा एकदा शिरकाव करणार आहे बॅटिंग करत असताना टीम. परंतु आता इथून घडणार काय, कारण 7-11चं समीकरण आपण पाहतोय. 7-12चं समीकरण नेहमीच आम्हा सर्व भारतीयांचं आवडीचं समीकरण आहे, परंतु आता 7-11चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय, जितेंद्र. श्रीकांतच्या विरोधात बिग हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. जितेंद्रला तुम्ही पाहताय अखेर सलग 2 बॉल डॉट आलेत आणि मी जसं म्हटलं होतं जर 2 बॉल डॉट येतात तर कमबॅक करणारे टीम क्षेत्ररक्षण करत असताना तो कमबॅक झालाय का हे देखील पाहावं लागेल, कारण सामना आता रंगतोय. हो, रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी तर बँकर प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. बँकर प्रीमियर लीगचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल या मॅचमध्ये 11 धाबाची गरज आहे. सामना इथून जाणार कुठे हे देखील पाहावं लागेल. या मॅचमध्ये पूर्णपणे आता जान टाकली मी म्हणेन क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना श्रीकांतच्या माध्यमातून. कारण 12 बॉलमध्ये 19 धाबांची गरज असताना फक्त आणि फक्त त्याने 8 धाबा खर्च केल्या. परंतु आता इथून 6 चेंडूमध्ये 11 धाबा इथे मात्र रोखायचं आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील, कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती मी म्हणेन पूर्णपणे बेस्ट असेल. कारण असं म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पडे छिने हातोडे के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. त्यामुळे आता या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 11 धाबाची गरज असताना कोणत्या गोलंदाजाचा वापर करतीये टीम हे देखील पाहावं लागेल. HRM मेवरिक्स हा संघ बॅटिंग करतोय तर त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना MT ब्रदर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 11 धाबाची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळावायला हरकत नाहीये. पहिला बॉल फटका चांगला आहे, धाबा देखील चांगलाच मिळते. क्षेत्ररक्षक पाठमोरा
परंतु बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार, 4 धावा. हवाचा संगीत देखील आपण ऐकतोय. चौकार इथे आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना 5 बॉल 7 धावाची गरज अजून या बाचमध्ये गोलंदाज मी म्हणेन चांगली गोलंदाजी त्याने केली जरूर, परंतु फटका हा बनवला होता. पॉईंटला पाहिलं होतं क्षेत्र बोकळे, गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काढला, तो देखील मॅप लावत असताना. यावेळेस देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. तुम्ही पाहताय वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्याने केलाय, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता मोरे सर, पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. इट का जवाब पत्थर से देत असताना पुढचा बॉल डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे षटकार ठोकलाय. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवला होता गोलंदाजावरती, परंतु सलग एक बॉल डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बरोबर स्कोर आर लेबल अजूनही फक्त आणि फक्त हा षटकार यांना पण यस, एका धाब्याची गरज. एका धाब्याची आता गरज आहे. 3 बॉल, एका धाब्याची गरज. इथे देखील फटका तर चांगला आहे. सामना फिनिश. सामना इथे जिंकला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला. ज्या संघाने जवळजवळ 121 धावा नोंदवल्या होत्या याच मैदानावरती, त्याच संघाला अक्षरशः मी म्हणेन 53 धावांवरती बांधून ठेवलं. आणि 2 चेंडू राखत असताना हा सामना इथे मात्र जिंकलाय HRS मेमोरीज संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगलं क्षेत्र